कशाबद्दल आज पत्रकार परिषद तुम्ही घेतलेली आहे? काय तुमचं म्हणणे आहे आणि काय तुम्हाला त्रास होतो? त्याच्यानंतर न्यायिक प्रणालीमध्ये तुम्हाला कसा न्याय भेटलेला आहे? मला बोलायचे मी सुरेंद्र कुमार भरत. पहिला तर चॅनलबद्दल मी अभिनंदन सांगतो की माझ्याबद्दल ह्या एवढं प्रकरण सांगायसाठी आमच्याकडे बद्दल आले न्याय द्यायसाठी. माझ्या बोलायचा उद्देश असा आहे माझ्या बोलायचा उद्देश असा आहे, माणसाने मदत करावं तर माणसाला बघून करावं. कारण की मी मदत करेन म्हणे एका आमच्या वडिलांच्या घरात एक बाई राहत होती. ते 5 वर्षापासून तिकडे राहत होती. 5 वर्ष राहिल्यापासून माहीत आहे त्याला आम्ही मदत म्हणून माहीत आहे त्याला पैसे दिले. पैशाचे व्यवहार केला त्याने माहीत आहे का. त्याच्यावर ॲडमिशनसुद्धा झाला, सर्व काही झाला. त्याने पैसे नाही द्यावा म्हणून त्यांनी पैसे नाही द्यायचा होता म्हणून त्यांनी माझ्यावर 376 असा आरोप लावून टाकला आहे. त्या आरोपामध्ये माझ्या ॲडव्होकेट गीता गायकवाड, संध्या जाधव त्या मला न्याय मिळवून दिला आहे. आणि माझा एकच उद्देश आहे, कोणालाही त्याला मदत करणार तर त्यांचा आउटपुट बघून त्याचे नेचर काय तेव्हा करा, नाहीतर ह्याच्याशिवाय कधी त्याला मदत करावं नाही. माझा एकच आहे आणि त्या परिणामाने मला भरपूर त्रास झाला. यामुळे मॅडमने मला न्याय मिळवून दिला आहे. कारण की सत्याची जीत झाली आहे. त्याप्रमाणे मॅडमने मला भरपूर सहकार्य केला आणि मला न्याय भेटलेला आहे.